मित्रांनो, तुम्हाला जर 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल परंतु तुमचा 2 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा बजेट नाही आहे, मग आज मी मित्रांनो तुमच्यासाठी 1.5 BHK घेऊन आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ज्या एरियामध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो एरिया किती डेव्हलप आहे. या सीनमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर आपली बिल्डिंग मी आता पॉईंट करत आहे त्या ठिकाणी असणार आहे. 12व्या माळ्यावरती फ्लॅट असणार आहे. या सीनमध्ये जर आता तुम्ही पाहायला गेलात तर याला चिंतामणी चौक म्हटलं जातं. इकडे तुम्हाला ट्रान्सपोर्ट सुविधासुद्धा खूप चांगली आहे, त्यामुळे नक्कीच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपल्या स्वप्नातला 1.5 BHK फ्लॅट खरेदी करू शकता. चला मग बिल्डिंगमध्ये एंट्री करूयात. बिल्डिंगमध्ये एंट्री केल्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर टोटल तुम्हाला 6 विंग पाहायला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये सर्वच ज्या बिल्डिंग असणार आहेत त्या 12 माळ्याच्या आहेत आणि तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो 12व्याच माळ्यावर आहे. पाहून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर या बिल्डिंगची लॉबी आपल्याला खूप प्रशस्त अशी पाहायला मिळते. बिल्डिंगमध्ये 2 लिफ्ट आहेत, त्याचबरोबर सिक्युरिटी, 24 तास पाणी आणि खूप चांगल्या ॲम्युनिटीज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या फ्लॅटबरोबर पुन्हा एकदा सांगेन की तुम्हाला स्टील्ड पार्किंगसुद्धा मिळणार आहे, जिथे फक्त तुमचीच कार पार्किंग होणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर दाखवलेला आहे. आपली जी बिल्डिंग आहे 12 माळ्याची आहे. याच्यात टोटल तुम्हाला 6 विंग पाहायला मिळणार आहेत आणि आज मी तुमच्यासाठी या 12 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये 12व्या माळ्यावरती 1.5 BHK घेऊन आलेलो आहे, जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल. विशेष म्हणजे मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी हा 1.5 BHK अवघ्या मित्रांनो 1 BHKचा जो तुमचा बजेट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला बसवून देणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्ट्रीट पार्किंग सुद्धा देणार आहे, जिथे फक्त तुमचीच कार पार्क होणार आहे. या फ्लॅटला तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर याची आस्किंग प्राइस मित्रांनो 25 लाख रुपये. रजिस्ट्रेशन करून जास्तीत जास्त मित्रांनो हा फ्लॅट तुम्हाला 26.5 लाखापर्यंत जाणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. बाकी मित्रांनो नेगोशिएट करू नका, कारण एवढ्या मोठ्या टॉवर मध्ये 1.5 BHK विथ स्टील पार्किंग मिळणं कठीण आहे. बिल्डिंग सुद्धा खूप चांगली आहे, 24 तास पाणी आहे. नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार करू शकता. आता फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान डाऊन पेमेंट वगैरे किती करायचं आहे याच्याबद्दल माहिती देतो. सो फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता आपण 12व्या माळ्यावरती आलेलो आहोत. बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर तुम्ही पाहिलेलाच आहे, त्यामुळे आता तुम्हाला कल्पना आलीच असेल की फ्लॅट अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये तर देतच आहे, त्याचबरोबर मित्रांनो खूप चांगल्या बिल्डिंग मध्ये सुद्धा देत आहे. महारेरा रजिस्टर बिल्डिंग असणार आहे. 2 लिफ्ट आहेत, जसं की सुरुवातीला सांगितलेलं आहे. आपल्या रूमच्या बाजूला सुद्धा इथे एक तुम्हाला लिफ्ट असणार आहे आणि आपण इकडून आलो होतो. सगळे लोक राहत आहेत मित्रांनो इथे. सो चला लगेच आपण आपल्या रूम कडे एंट्री करूयात. आपल्या रूमच्याच बाजूला इथे स्टेअरकेस पाहायला मिळतात. रूम मध्ये जाऊयात. रूम मध्ये जर इकडे पाहायला गेलं तर सगळ्यात आधी तुम्हाला एक लाकडाचा सेफ्टी डोर पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता याची क्वालिटी खूप स्ट्रॉंग आहे, हेवी डोर आहे. लगेच रूम मध्ये एंट्री करूयात. हे बघा, हा आपला फ्लॅट असणार आहे. हा 1.5 BHK मित्रांनो, 1.5 BHK म्हटलं जातं याला. हा लिव्हिंग रूम आहे. याचा लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला अटॅच बाल्कनी वगैरे काही पाहायला मिळणार नाही. 1 BHKच्या प्राइस मध्ये तुम्हाला 1.5 BHK देतोय. पुन्हा सांगतोय, या फ्लॅट मध्ये तुम्हाला स्ट्रीट पार्किंग सुद्धा असणार आहे. समोरचा परिसर जर तुम्ही इथून पाहायला गेला तर हा जो समोरचा परिसर आहे हे बदलापूर शहर आहे, जसं की तुम्ही पाहू शकता. जास्त लांब नाही मित्रांनो. आजूबाजूचा परिसर बघितला तर डेव्हलप झालेला आहे. मास्टर बेडरूमच्या गॅलरीमधून तुम्हाला दाखवणारच आहे. इथून जर पाहायला गेलात तर हा आपला लिव्हिंग रूम आहे. वरच्या बाजूला बघा कोणत्याही प्रकारचं लिकेज वगैरे नाहीये, त्यामुळे नक्कीच तुम्ही या फ्लॅटला खरेदी करण्याचा विचार करू शकता. आता इथून मित्रांनो तुम्ही स्ट्रेट गेलात तर स्ट्रेट असा 14 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. 14 बाय 9 फुटाचा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. लगेच पुढे जाऊयात. लिव्हिंग रूमलाच अटॅच इकडे लेफ्ट साईडला सगळ्यात आधी आपल्याला किचन पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये किचन ट्रॉली सुद्धा लावलेली आहे. ए टाईप मध्ये तुम्हाला इथे किचन पाहायला मिळणार आहे. 1.5 BHK आहे मित्रांनो, पुन्हा सांगत आहे, पण 1 BHKच्या प्राइस मध्ये देणार आहे. ते आपली विंडो असणार आहे. एक्झॉस्ट पंखा सुद्धा लावलेला आहे. एल टाईप मध्ये इथे प्लॅटफॉर्म आहे तुमचा. 2 कनेक्शन आहेत. बोरिंगचं जे पाणी आहे ते 24 तास आहे आणि पिण्याचा 2 टाइम आहे. इकडे सुद्धा काही कॅबिनेट्स वगैरे बनवलेले आहेत, जसं की तुम्ही पाहू शकता. पाहून झाल्यानंतर लगेच मित्रांनो आपण पुढे जातोय. चला मग आता पुढे आल्यानंतर इथे आपल्याला तुम्ही जर पाहायला गेलात तर एक चांगल्या साईज मध्ये एक पॅसेज पाहायला मिळतो. लेफ्ट साईडला आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळणार आहे. आता बाथरूम मध्ये थोडी युनिक कॉन्सेप्ट आहे, मी तुम्हाला दाखवून देतो. इथे बघा चांगले टाइल्स वगैरे लावलेले आहेत आणि इकडे सुद्धा आपल्याला डक एरिया पाहायला मिळणार आहे. इथे काही तुमचं स्टोरेज वगैरे ठेवू शकता. याची साईज सुद्धा चांगली आहे. बरंचसं सामान तुमचं इथे राहील. इथे काही अशा प्रकारे बनवलेलं आहे, जेणेकरून काही तुम्हाला जर ठेवायचं असेल ते सामान तुम्ही ठेवू शकता. इथे जे फ्लॅट ओनर राहत होते ते आता ठाण्याला राहायला गेलेत, त्याच्यामुळे मित्रांनो हा फ्लॅट ते विकतायत. सो नक्कीच तुम्ही या फ्लॅटला खरेदी करण्याचा विचार केला पाहिजे. चला मग लगेच पुढे जाऊयात. पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतो आणि याच्याच बाजूला जसं मी म्हटलं 1.5 BHK आहे. हा छोटा बेडरूम आहे. याची साईज सांगायला गेलं तर 8 बाय 6 याची साईज आहे.
एक तुमचा बेड बसेल मित्रांनो इथे, स्टडी रूम वगैरे तुमचा नक्कीच इथे होऊ शकतो. विंडोची प्लेसमेंट सुद्धा इथे दिलेली आहे. सो इथून सुद्धा बाहेरचा परिसर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला मग आता मेन मास्टर बेडरूम कडे जाऊयात. हा प्रॉपर मास्टर बेडरूम आहे. इकडे बेडरूमची साईज सुद्धा चांगली आहे आणि बाल्कनी सुद्धा असणार आहे. आपण बाल्कनी मधून थोडा व्ह्यू पाहून घेऊयात. इथे जर पाहायला गेला तर मित्रांनो बाहेरचा परिसर पाहू शकता. एकदम डोंगरदऱ्यांचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. थोडासा जर झूम करून दाखवलं तिकडे बघा मित्रांनो किती डोंगरदऱ्यांचा व्ह्यू तुम्हाला चांगला पाहायला मिळणार आहे. आणि इकडे समोरचा जो हा परिसर दिसत आहे हा बदलापूर सिटी आहे. आणि या बाजूला सुद्धा पाहू शकता खूप बिल्डिंगच बिल्डिंग आहेत. खाली सुद्धा बऱ्याचशा बिल्डिंग आहेत. आणि इकडे तिकडे लांब जर बघायला गेलात तर वांगणी परिसर आहे मित्रांनो तो, जसं की तुम्ही सीन मध्ये पाहू शकता. आणि ही बाल्कनी इथे आपल्याला 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. ग्रिल नाही लावलेत, ओपन ठेवलेत, कारण हाचा व्ह्यू तुम्हाला नंतर पाहायला नाही मिळणार. त्याच्यामुळे जर इथून पाहायला गेला तर बेडरूमची साईज खरंच खूप चांगली आहे. मी तुम्हाला साईज सांगतो. इथून मित्रांनो स्ट्रेट गेला तर असा 10 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. 10 बाय 9 फुटाचा आपल्याला बेडरूम पाहायला मिळतो. आणि इकडे सुद्धा 4 फुटाची बाल्कनी आहे. आणि मास्टर बेडरूम मधला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम लगेच आपण पाहून घेऊयात. इथे फक्त मित्रांनो तुम्हाला कलर करावा लागणार आहे. हे बघा वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम सुद्धा इथे आहे. सो अँगलने पुन्हा एकदा पाहून घ्या. हा आपला मास्टर बेडरूम आहे. थोडं सामान आहे मित्रांनो कस्टमरचं, थोडं इग्नोर करा. बाकी तुम्हाला फक्त कलर करावा लागणार आहे. फ्लॅटला खरेदी करण्यासाठी आता होम लोन वगैरे किती करता येईल याच्याबद्दल माहिती देतो. स्ट्रीट पार्किंग सुद्धा. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या 1.5 BHK ला जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर येत आहे. मित्रांनो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याची आस्किंग जी प्राइस असणार आहे ती 25 लाख रुपये असणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी साधारण तुम्हाला 1,70,000 ते 1,80,000 रुपये लागणार आहेत. या गोष्टीची सुद्धा नोंद घ्या. बाकी ऑल इन्क्लुसिव्ह पाहायला गेला तर 26.5 लाखाच्या वरती नक्कीच आपल्याला तुम्हाला जाणार नाही. 1.5 BHK पुन्हा सांगत आहे. स्ट्रीट पार्किंग सुद्धा आहे आणि 24 तास पाणी सुद्धा आहे. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी साधारण मित्रांनो तुमच्याकडे 3 ते 3.5 लाख रुपये असायला पाहिजेत, जेणेकरून डाऊन पेमेंट आणि रजिस्ट्रेशन तुमचं आरामात या ठिकाणी होऊन जाणार आहे. मग आता वाट कसली पाहताय? अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला जर फ्लॅट खरेदी करायचा असेल तर लगेच फोन उचला, मला कॉल करा. राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आता व्हिडिओ तशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.